नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपल्याकडं प्राध्यापक पी टी चव्हाण सर आहेत। प्राध्यापक पी टी चव्हाण सर यांनी गेवराई विधानसभेमधून उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि प्रचाराची मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणासुद्धा सुरू झालेली आहे। गेवराई मतदारसंघामध्ये त्यांच्या आसपास जवळपास 2 ते 3 दौरे आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत। मतदारसंघामध्ये देखील त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे। आज आपण त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। सर, आपला परिचय द्या सर। मी प्राध्यापक पी टी चव्हाण, प्रदेश समन्वयक ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती आणि गेवराई विधानसभेचा मी अपक्ष उमेदवार आहे। सर, आता आपण उमेदवारी जाहीर केलेली आहे, प्रचार देखील चांगल्या प्रकारे सुरू झालेला आहे। कशा प्रकारे आपल्याला गेवराई मतदारसंघामध्ये प्रतिसाद मिळतो आहे? मला मायबाप जनतेकडून, मतदार बांधवांकडनं अतिशय जोरदार प्रतिसाद मिळतो आहे। कारण की मी प्रत्येक वाडी, वस्ती, तांडा, पालावर, आदिवासी भागामध्ये जे आमचे बांधव राहतात, दलित बांधव राहतात, अल्पसंख्याक बांधव राहतात, त्या सर्वांपर्यंत मी पोहोचतो आहे, सर्वांचे आशीर्वाद घेतो आहे आणि मला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे, त्यात कसल्या प्रकारची शंका नाही। सर, आपण मतदारासमोर जे जाताना आपल्याकडे असे काय मुद्दे आहेत की त्यांच्यासमोर आपण घेऊन जात आहात आज? खरं म्हणजे गेवराई तालुक्यातील आणि विधानसभेचा ज्यावेळेस आम्ही गावाचे मुख्य रस्ते सोडून ज्यावेळेस आम्ही मध्ये जातो जोड रस्त्याला, जिथं वाडी आहेत, वस्ती आहेत, तांडे आहेत, दुर्दैवानं कुठल्याही वाडी, वस्ती, तांड्याला ह्या लोकांनी रस्ते केलेले नाहीत। फक्त एक फुगा दाखवण्याचं काम हे करतायत। म्हणून मतदार राजा प्रचंड अस्वस्थ आहे, नाराज आहे या लोकांवर। सत्ता भोगली त्यांनी, परंतु विकास कामं केली नाहीत। म्हणून येणाऱ्या 20 तारखेला जे निवडणूक होते आहे, त्या निवडणुकीमध्ये मतदारांच्या मनामध्ये असलेली चीड आणि राग तो मतपेटीच्या द्वारे व्यक्त करणार आणि त्यांचं मतदान ट्रक या माझ्या निशाणीला मोठ्या प्रमाणात मतदान होणार, या बाबतीत मी अतिशय समाधानी आहे। सर, आपला जाहीरनामा कशा प्रकारे आहे? खरं म्हणजे दुर्दैवानं सांगावंसं वाटतं, 2024ची निवडणूक ही विकास कामावर आधारलेली नाही, ही जातीवर आधारलेली आहे। ज्या पद्धतीने जातीवाद मागील 1.5 वर्षामध्ये झालेला आहे, ती जातीची प्रत्येक जातीच्या मनामध्ये एक खदखद आहे। ओबीसी प्रचंड अस्वस्थ आहे, ओपनसुद्धा प्रचंड अस्वस्थ आहे। त्याच्यामुळं ज्यांच्याकडे मतदानाचं मोठं पॉकेट राहील तो उमेदवार या ठिकाणी निवडून येईल। तुम्ही किती विकास काम केलेलं आहे, त्या विकास कामाला यावेळेस जनता बघणार नाही। बरं सर, गेल्या 1 वर्षभरापासून आपण ओबीसी समाजाचं नेतृत्व केलेलं आहे। लक्ष्मण हाके सर असतील, नवनाथ आबा असतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम केलेलं आहे आंदोलनामध्ये। आज गेवराई विधानसभेमध्ये ओबीसीचे अनेक नेते रिंगणात उतरलेले आहेत, तर हे मताचं विभाजन झाल्यासारखं आपल्याला वाटतं आहे का आता? मला बिलकुल असं वाटत नाही, कारण की ओबीसीचा मूळ चेहरा हा पी टी चव्हाण आहे। वाघमारे आबा आणि हाके सरांनासुद्धा माहीत आहे। हाके सरांचा आणि माझा गेली 15 वर्षे सहवास, आणि मी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा कार्यकर्ता म्हणून तमाम जनतेला माहीत आहे। वडीगोद्री येथील 2 टप्प्यातील आंदोलनामध्ये आम्ही अतिशय सक्रिय भूमिका घेतली। महाराष्ट्रामध्ये हाके सरांनी, नवनाथ आबांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या यात्रा काढल्या, जन आक्रोश यात्रा आणि जनसंवाद यात्रा, त्या दोन्ही यात्रेला मी एकदम अतिशय ताकदीने त्यांच्यासोबत सावलीसारखा राहिलो। आणि मागच्या काळामध्ये भटकेविमुक्त, ओबीसी, दलित, अल्पसंख्याक समाजावर ज्या वेळेस अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या, त्यावेळेस मी रस्त्यावर उतरण्याचं काम, रस्ता रोको आंदोलन, जेल भरो आंदोलन, उपोषणे, मोर्चे काढण्याचं काम आम्ही केलेले। त्याच्यामुळे गेवराई तालुक्यातील आमचा मतदार राजा संभ्रम अवस्थेत बिलकुल नाही। चेहरे अनेक असू द्या, त्यांच्या नजरेमध्ये आणि त्यांच्या मनामध्ये प्राध्यापक पी टी चव्हाण यांचंच नाव आहे। त्याचं कारण एक की ओबीसी चळवळीसाठी माझं फार मोठं योगदान आहे। मी आदरणीय मुंडे साहेबाचा मी अनुयायी आहे, आणि त्याचबरोबर जानकर साहेब असतील, पडळकर साहेब असतील, आणि ओबीसीचे आपले ज्येष्ठ नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सामाजिक लढ्यामध्ये मी एक सिपाहीच्या भूमिकेत राहिलो। अनेकांना मी अंगावर घेतलेला आहे। ही गोष्ट प्रत्येक मतदार राजा आणि माझ्या ओबीसी बांधवाला माहिती आहे। त्याच्यामुळं चेहरे जरी अनेक असतील, मतदार त्यांना माहिती आहे प्राध्यापक पी टी चव्हाण हाच एक सक्षम उमेदवार ओबीसीचा असू शकतो, आणि त्यांनी मनोमन हे मान्य केलेलं आहे। आणि त्यांच्या मनात असलेली जी इच्छा आहे
ते मतदानाच्या रूपाने मला 20 तारखेला ते आशीर्वाद देतील. बरं, आता गेवराई मतदारसंघामध्ये आता शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार यंत्रणा आलेली आहे. दिग्गज नेते आपापल्या पक्षाच्या सभा होत आहेत. आपण आपले ओबीसीचे नेते सभाचं आयोजन करणार आहेत का नेत्यासोबत? कसं असतं, ओबीसी नेते आम्ही बोलावले तर ते येऊ शकतात, परंतु माझं मेन अजेंडा असा आहे की मी मतदार बांधवांपर्यंत पोचतो आहे. मी बांधावर पोचतो आहे, मी पालावर पोचतो आहे, मी गावावर पोचतो आहे, वाडीवर तांड्यावर पोचतो आहे. कारण की त्या गोरगरीब लोकांना कामधंद्याचे दिवस आहेत, त्यांना कामधंदा बुडवून गेवराईला बोलावणं, मोठ्या सभेचं आयोजन करणं हे मला काही पटत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही नक्कीच एखादा कार्यक्रम घेणार आहोत. परंतु मी पूर्णतः लक्ष केंद्रित केलेलं आहे की ज्या ठिकाणी मतदार आहे तिथं जायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बरं, गेवराई मतदारसंघातील ओबीसी समाज आपल्या पाठीशी ठामपणे आहे असं वाटतंय का आपल्याला? 100% नाही, 1000% मला पूर्ण खात्री आहे की त्यांना माहीत आहे आमच्या सुखादुखात धावून येणारा हा प्राध्यापक पी टी चव्हाणच आहे. 20 तारीख संपल्यानंतर हे बाकीचे लोक जे रिंगणात आहेत ना, ते लोक कुठं दिसणार नाही. पण प्राध्यापक पी टी चव्हाण मरेपर्यंत ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढत राहीन आणि तो रस्त्यावर दिसणार. हा विश्वास माझ्या ओबीसी बांधवाच्या मनामध्ये आहे. म्हणून 100% मला ते पसंती देणार आहेत, त्यास कसल्या प्रकारची शंका नाही. परंतु आमचे जे संघर्षशील योद्धे आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे, ते कुठल्या धर्मसंकटात सापडलेले आहेत मला माहीत नाही. खरं म्हणजे सेनापतीने मिळमिळ भूमिका घेतली नाही पाहिजे. असू दे अनेक उमेदवार ओबीसीचे, पण तुम्हाला माहीत आहे ना सक्षम उमेदवार कोण आहे. तुम्ही कोणाच्या दबावाखाली आहात? कशामुळं तुम्ही गेवराईत येत नाही आणि इथला चेहरा डिक्लेअर करत नाही? हा सवाल लाखो ओबीसी तुम्हाला विचारतोय हाके सर आणि नवनाथ आबा. हे तुमचं वागणं लोकाला पटलेलं नाही. सर, आपल्या मतदारसंघासाठी काय आवाहन करणार आहेत मतदारांना आपण? माझ्या मतदार बांधवांना माझी नम्रतेची विनंती आणि नम्र आवाहन करतो आहे की 2024 ही निवडणूक प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची निवडणूक आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे लोक आहेत ना, त्यांच्या विरोधात हातात कोयता घेतलेल्या कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे. बरोबर आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही निवडणूक आहे. म्हणून मी गरीब आहे, काम माझं फार मोठं आहे. या लोकांकडे गडगंज संपत्ती आहे. चोर मार्गाने त्यांनी ती संपत्ती म्हणजे जमावलेली आहे. दरोडखोर आहेत ते लोक. शासनाचा निधी त्यांनी लुटण्याचं काम केलेलं. त्यांच्याकडे पैसा खूप असेल, परंतु माझ्याकडे माणसं आहेत, माझ्याकडे मॅन पॉवर आहे. त्यांच्याकडे मनी पॉवर असू शकते, पण मॅन पॉवर प्रत्येक निवडणुकीत यश मिळवून देत असते. म्हणून मी जनतेतला माणूस आहे. माझ्या मतदार राजांच्या न्याय हक्कासाठी मी लढतो आहे. म्हणून माझी त्यांना नम्रतेची विनंती आहे, जे कामं वाडी वस्ती तांडे पालावरी दलितांचे अल्पसंख्याक समाजाचे राहिले असतील, मला सत्ता द्या, तुमचे सगळे कामं मार्गी लागतील. कारण की हे केल्यानंतर मी तुमच्यावर उपकार करणार नाही. लोकप्रतिनिधीकडे करोडो रुपयाचा निधी येत असतो सरकारकडून, तोच निधी त्या बांधवापर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून तुमचे आशीर्वाद मला पाहिजे आणि त्या बदल्यात ते सगळे प्रश्न, वैयक्तिक प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, शेतमजुराचे प्रश्न असतील, दलितांचे, अल्पसंख्याक, आमचं तो मुस्लिम बांधव आहे, गरीब मुस्लिम बांधव, ओबीसी मुस्लिम बांधव आहे, त्या सर्वांना माझी विनंती आहे, एक वेळेस मला संधी द्या. संधीचं सोनं करून दाखवील आणि तुमचा आवाज विधानसभेमध्ये बुलंद केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. ओके, धन्यवाद सर.